फक्त वाफ आल्याचं निमित्त झालं आणि रात्री एवढं काय वाटलं नव्हतं. थोडंसं असं लालसर झालेलं. सकाळी बघते काय दुखतोय तर इतका मोठा फोड झालेला का नाही. नंतर तर असा टम्म पाण्याचा कसा फोड असतो तसं हा भाजलेला फोड उठलेला. थोडंसं कपडे घासले, थोडंसं गरम पाणी जसं पडेल ना तसं भयानक बघत होतं. चला तर इथं मी आता सकाळपासून काय काय कामं आवरलेले आहेत हे तुम्हाला दाखवते. इथं मला उपीट करायचं होतं. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, मिरच्या चिरून घेतलेले आहेत. रवा पण काढून घेतलेला आहे आणि हे मी तुम्हाला भाजलेलं दाखवते. हे दाखवताना इतका असा टपोरा नव्हता. जे मी पहिल्यांदा दाखवलं ना तो नंतर असा एकदम फुगला. हा थोडासा चपटा होता. तर इथं कणी तुम्हाला दाखवण्याच्या नादात एकीकडं मी आता शेपूची रात्री भाजी केली होती आणि माझी भाजी कणी सकाळी कधी खराब होऊन जाते म्हणून म्हटलं पहिल्यांदा मी रात्री पातेल्यातून काढलीच नव्हती. सकाळी गरम करायची आणि मगच वाटीत कणी काढून ठेवायची म्हणून ती एका बाजूला ठेवलेली आहे. पाणी गरम करून घेतलेलं उपीटसाठी आणि त्यानंतर कढईत तेल टाकलं, मिरची, कांदा, टोमॅटो टाकलं. तसं तर मी हळद टाकत नाही, पण आमच्या गावाकडे टाकतात म्हणून म्हटलं आज हळद घालून करायचं. आणि हे सगळं टाकल्यानंतर लक्षात आलं मी रवाच भाजायची विसरले. म्हटलं आता दुसरा पॅन ठेवा, त्यात रवा भाजा, असलं काय करण्यापेक्षा की नाही ह्या कांदा टोमॅटो टाकले त्यामध्येच रवा टाकला आणि त्यामध्येच चांगलं कणी भाजून घेतलं. तुमचं पण कसं गडबडीच्या वेळी असं होतं, डोक्यात एक असतं आणि करतो एक आपण असं होतं. पण असं तुमचं पण झालं ना तर वेगवेगळं ते डबल परत भाजून घ्या, परत हे करा. असं करण्यापेक्षा ना हे कांदा टोमॅटोमध्येच भाजायचं आणि त्यानंतर जे गरम पाणी ओतल्यानंतर जे असे बुडबुडे बाहेर पडायला लागले की नाही, तुम्हाला दिसलंच असेल गॅसवर कसा घाण पसारा पडलेला आहे. तर माझा तर उपीट थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल. आमच्यात मऊ आवडते त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त घालते. तर इथं रात्री ब्रह्मकमळ उमललं होतं. म्हटलं इतर वेळी 12 नंतर कधी उमलायला चालू होतं आहे, 11 नंतर होतं आहे. आज 7 वाजताच उमललेलं. म्हटलं आता शुक्रवारची मी पूजा पण केली होती लक्ष्मीची आणि फूल पण उमलले तर लगेचच मी आरती वगैरे करून पूजा करून घेतली. तर इथं मी कोबीची भाजी दाखवत होते ना त्यात मी हिरव्या मिरच्या टाकल्या. पण माझ्या पोरांना असं तिखट खायची सवय लागली आणि हे मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी त्यामध्ये परत लाल तिखट घातलं आणि टोमॅटो घालून कोबीची भाजी आणि वांग्याची आमटी केली. चहा झाला दुसऱ्या वेळेचा आणि आता फरशा पुसून घ्यायच्या म्हटलं त्याची तयारी चालू आहे. आता इथं एका बाजूला माझी वांग्याची आमटी पण शिजते आहे आणि कोबीची भाजी पण टाकलेली आहे मी. म्हटलं आता फरशीच्या पाण्यात मी थोडंसं मीठ आणि फिनेल टाकून घेतलेलं आहे. कधी पण मीठ टाका म्हणजे म्हणतात की घरातील निगेटिव्हिटी निघून जाते मिठानं. ह्या मिठामुळेच माझं पहिलं मॉप पण ते खराब झालेलं आहे म्हणून मी ते दांड्याचं मॉप आणलेलं आहे. जेणेकरून ते मीठ जाऊन गंजणार नाही म्हणून. बघूया आता हे किती दिवस टिकते. तर म्हटलं फरशी पुसायच्या अगोदर ओल्या कापडानं सगळं टिपा वगैरे पुसून घ्यायचं. थोडंसं दिवाणवरचं बेडशीट वगैरे सगळं लावून घेतलं. खिडक्या पण थोडंसं कसं पाऊस जास्त पडायला लागला आणि आपण खिडक्या बंद करतो आहे ना थोडंसं असं झिरमीट माझं आत येते म्हणून. तर असं बुरशी आल्यासारखं थोडं व्हायला चालू होतं आहे. म्हणजे कट्टाड्यावर म्हणा किंवा फ्रीजवर रॅकवर असं थोडंसं की नाही दमट वातावरणामुळं का असे ना पण तसं व्हायला चालू झालं होतं. म्हणून म्हटलं पहिल्यांदा ओल्या कापडाने सगळ्या खिडक्या वगैरे पुसून घेतल्या. आता हा एक कोपरा मी वरचं सगळं पुसून घेतलं, त्यानंतर फरशा पुसून घेतल्या, त्यानंतर टिपाय वगैरे जागी लावला. आता हा म्हटलं समोरचा कोपरा आवरून घ्यायचा. कारण ह्या फिश टँकच्या वर पण कधी धूळ वगैरे असं थोडंसं पांढरे असे स्पॉट उडतात. म्हणजे पावसाळ्याचं असं म्हटलं ना पांढरं असं स्पॉट पडायला चालू होतात. म्हटलं ते पण पुसून घ्यायचं. फिश टँकच्या आतल्या बाजूनं पण थोडंसं कधी पाण्याच्या वर जे काच रिकामे असते ना ते पण थोडंसं ओल्या कापडानं वगैरे पुसून घेतलं की लाईट वगैरे लावल्यानंतर चांगलं दिसतं. नाही तर मग ते गडूळ जास्त दिसायला चालू होतं. मग ते सगळं पुसून घेतलं. आता म्हटलं तेवढाच उभा पट्टा पहिल्यांदा फरशीचा पुसून घ्यायचा. असं थोडंसं पसारा आवरत पुसलं की नाही काम पण जास्त वाटत नाही आणि नीटनेटकं पण काम होतं. यासाठी सगळंच पहिल्यांदा आवरायचं प्रत्येक रूमचा, नंतर पुसायचं म्हटलं की नाही की नंतर जसा वेळ होत जाते तसं कंटाळा यायला चालू होते. त्यामुळं थोडासा कोपरा वरचा पसारा आवरायचा तेवढंच पुसायचं. असं करत गेलं की कधी आपली कामं होऊन जातात हे आपल्यालाच कळत नाही. आणि कधी पण बघायचं आपण भले डीप क्लीन नाही करा, आपण वरनं जरी कापड फिरवलं की नाही फरशीवर तरी त्या दिवशी इतकं वातावरण फ्रेश वाटते आपल्या घरातलं, असं ताजंतवानं वाटते. आणि हे डीप क्लीन केल्यानंतर तर काय बोलायलाच नको. म्हणजे मला तर वाटते एवढं भारी वाटते त्या दिवशी घरात असं रिकामं असं एकदम पॉझिटिव्ह वातावरण असं वाटते. तर आता तिकडलं सगळं झालेलं आहे. म्हटलं टी व्हीचा बेस वगैरे थोडंसं रिमोट वगैरे जिकडं तिकडं पडलेलं, त्यानंतर थोडंसं कापडानं पुसून घेतलं. खालचे पण थोडेसे कप्पे जिथल्या तिथे थोडंसं आवरलं.
साहित्य सगळं पोरांचं घड्याळ वगैरे तसंच वर पडलेलं ते पण थोडंसं खालीवर ठेवून घेतलं आणि बेस वगैरे पुसून घेतला. पहिलं मला अशी कामं करायची असली की मी काय करायची माहिती आहे, पोरं वगैरे ह्याने गेले बाहेर की आपलं सरळ होम थिएटर लावायची, गाणी लावायची आणि ते गाणी ऐकत ऐकत हे काम करायचे किंवा मग ते FM लावायचे, असं करायचं. आता काय होतं आहे, चुकून हे व्लॉगमध्ये अशी गाणी लागली ना की कॉपीराईट पडते, त्यामुळे ती पण मला थोडीशी अडचण वाटते. असं व्हॉईस देताना काय वाटत नाही, पण कधी कधी बिना व्हॉईस आपण नॅचरल दाखवते ना आणि त्यात मग ते आपण तिथला आवाज आला ना की कॉपीराईट पडते व्लॉगला. त्यामुळे ते एकदा सवय मोडलेली आहे की नाही, ते आता थोडं थोडं लक्षातून पण जायला लागले. पण ते गाणी ऐकत ऐकत कामं पण एवढी भारी व्हायचीत ना. तर इथं बोलता बोलता माझं हॉल 2 रूम पण मी अशाच करून घेतल्या. त्यानंतर किचन वगैरे पण सगळी पुसून वगैरे झालेलं आहे. तोपर्यंत हे पुसता पुसताच कधी मध्ये पाणी आलं होतं, त्यामुळे पाणी पण भरून घेतलेलं आहे. जिना वगैरे सगळं पुसून झालेलं आहे. पाणी आले म्हणून पाणी प्यायचं वगैरे भरलं, वरच्या टाकीला लावलेलं आहे आणि कपड्यांचं मशीन पण हातासरशी लगेचच लावून घेतलं. कारण एकदा माझं कसं काम करताना करून झाल्यानंतर एकदा बसलं की नाही परत लवकर काम करायलाच होत नाही. त्यामुळे जितक्या पटापट एकसारखं कामाला सुरुवात केली की एकसारखी कामं आवरून घेते. तर आता इथं म्हटलं फक्त चपात्या लाटायच्या बाकी होत्या, चपातीचं पीठ मळून ठेवलेलं. म्हटलं आता सगळी कामं झालेली आहेत, आता थोडा वेळ बसायचं आणि परत चपात्या करायच्या, त्याच्यापेक्षा पटकन चपात्याच आवरून घेऊया. डब्यातलं तेल पातेल्यात काढून ठेवलं होतं, कारण ती किटली पण घासून ठेवली होती, ती वाळलेली आहे. म्हटलं त्यामध्ये ते तेल की नाही असं ओतून ठेवलं. जेवणाला मी किटलीमधलंच ते तेल असं त्या चमच्यानं वापरते. माझ्याकडे पहिलं मी बॉटल पण केलेली, पोरांची अशी जुनी झालेली चपटी झालेली अशी पाण्याची बॉटल असते ना, ती मी तेलाला वापरायची. पण ती इतकी तेलकट व्हायचं की नाही बाहेरनं, आणि ती आतून पण स्वच्छ करता येत नव्हती. म्हणजे जरी निरम्याचं पाणी वगैरे असं घालून जरी असं फिरवलं ना तर ती आतून क्लीन होत नव्हती. म्हणून मी ही किटली दारावर, आमच्याकडे कसं भांडीवाले वगैरे येतात ना, त्यांच्याकडे थोडंसं भंगार घालून की नाही ही मी किटली घेतली होती तेलासाठी खास म्हणून, आणि ती तेलासाठी वापरते. थोडंसं कणिक तेल लावून मरडून घेतलं आणि पहिल्यांदा म्हटलं गोळे करून घ्यायचे. सगळे गोळे एकत्र करून घ्यायचे म्हणजे पटापटा लाटायला बरं पडते. चार्लीसाठी कालची चपातीचं पीठ थोडंसं शिल्लक आहे, त्याच्या चपात्या करेन. ते थोडंसं त्या पातेल्यामध्ये 2 गोळे ठेवलेले आहेत तसंच, आणि खायची फक्त आता ताजी ताजी मळलेले. कधी पण चपातीला तवा चांगला तापवून घ्यायचं. हे बघा मी हसले का माहीत आहे, मला कालचं भाजलेलं आठवलं. मी असं काहीतरी आता ते वाफ तवा का नाही तापला आहे का बघायला हात पुढे केला, पण तो तसं पण कधी कधी मला वाफ येते. असं माझ्या उजव्या हातावर नाही असे डाग 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 पडलेले असतात. असं काहीतरी करामती करायला जाते आणि भाजून घेते. तर इथं चपात्या करत करत गुलाबजामुन केलेलं, पोरांना असं काहीतरी वेगळं केलं की मग खायला आवडते. काल गुलाबजामुन केलेलं तर तेच तनू घ्यायला आला होता. तर चला ह्यासोबत आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते माझ्या चपातीसोबतच. तर तुम्हाला माझं आजचं सकाळचं रुटीन कसं वाटलं ते नक्की सांगा. ह्या घरातल्यांच्या आमच्या सगळ्यांच्या चपात्या केल्या, त्यानंतर चार्लीला पण चपात्या करून ठेवल्या. त्यानंतर मग हे सगळं करायच्या नादात आज माझा शॉर्ट व्हिडिओ जो मी 10 वाजता सोडते ना ते राहून गेलं. एकसारखं हेच आवरत बसले, त्यामुळं मग ते पटापटाकने शॉर्ट व्हिडिओ एडिट केला, तो सोडून दिला. त्यानंतर मग जेवण केलं आणि त्यानंतर मग हा लॉंग व्हिडिओ मी एडिट करायला घेतलं. हे सगळी कामं माझी शॉर्ट व्हिडिओ एडिट करून सोडून ह्या चपात्या वगैरे व्हायला का नाही बरोबर 12 वाजले. त्यानंतर जेवण करून लॉंग व्हिडिओ सुरू केला. बरोबर 12 वाजलेत. हे कपडे वाळलेले की नाही घडी करून व्यवस्थित ठेवायचे बाकी. आता सगळी कामं आवरलेले आहेत. अजून मी फक्त जेवायला बसले, अजून बाकीचे जेवायचे. चला ह्यासोबत त्याचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.